डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे या ठिकाणी 17वा पदवी प्रदान समारंभ शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी दुपारी 3:30 वाजता विद्यापीठाच्या सभागृहात संपन्न होणार आहे। या समारंभासाठी ज्योतिरादित्य एम. सिंधिया, केंद्रीय दळणवळण मंत्री आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री भारत सरकार हे पाहुणे म्हणून उपस्थित असतील। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर पी.डी. पाटील, कुलपती डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे हे भूषवणार आहे। या कार्यक्रमात डॉक्टर अमरजीत सिंग, माजी प्रभारी कुलगुरू डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे आणि माजी अधिष्ठाता डॉक्टर डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र पिंपरी पुणे तसेच डॉक्टर ए.एल. काकरानी, वैद्यकीय क्षेत्रातील प्रख्यात प्राध्यापक तसेच संचालक, शैक्षणिक सहयोग विभाग डॉक्टर डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र पिंपरी पुणे या 2 दिग्गज व्यक्तींना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी घेऊन गौरवण्यात येणार आहे। या समारंभात विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या 30 विद्यार्थ्यांना यावेळी सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात येईल। विविध विद्याशाखेतील 18,720 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येत असून यामध्ये 48 विद्यावाचस्पती, 16,752 पदव्युत्तर पदवी, 1905 पदवी व 15 पदविका अशा एकूण 9 विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल। यावेळी डॉक्टर भाग्यश्री पी. पाटील, प्रकुलपती डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे आणि अध्यक्षा ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी पुणे, डॉक्टर सोमनाथ पी. पाटील, प्रकुलपती ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी पुणे आणि सचिव डॉक्टर डी.वाय. पाटील युनिटेक सोसायटी पुणे, डॉक्टर एन.जे. पवार, कुलगुरू डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे, डॉक्टर स्मिता जाधव, प्रकुलगुरू डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे आणि सचिव डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी पुणे तसेच डॉक्टर यशराज पी. पाटील, विश्वस्त आणि खजिनदार डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी पुणे यांसह इतर मान्यवर प्राध्यापक, सदस्य, विद्यार्थी आणि पालक यावेळी उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आपण पाहू शकता, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर जे.एस. भवाळकर यांनी दिली। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक, आज 24 तास, पुणे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।